नमस्कार मित्रांनो, आज आपण डिझाईन ऑफ स्लॅब मध्ये कॅन्टिलिव्हरचे प्रॉब्लेम घेऊया. डिझाईन अ कॅन्टिलिव्हर छज्जा विथ फॉलोइंग डाटा. स्पॅन दिलेला आहे 1 मीटर, विड्थ दिलेली 1.5 मीटर. स्पॅन स्पॅन किती दिलेला आहे मित्रांनो? 1 मीटर, म्हणजे एल स्पॅन दिलेला आहे 1 मीटर. 1 मीटर. नंतर विड्थ बी दिलेला आहे मित्रांनो 1.5 मीटर. एल 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 म्हणजे लाईव्ह लोड. लाईव्ह लोड दिलेला आहे 2 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फिनिशिंग लोड दिलेला आहे एफ एल, दिलेला आहे 0.5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सपोर्ट इंटेल सपोर्ट लिंटेल दिलेला आहे 230 इंटू 230. कॉन्क्रीट M20 FE 415. स्केच क्रॉस सेक्शन ऑफ छज्जा शोईंग द स्टील डिटेल्स. नो चेक इज रिक्वायर्ड. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं? डिझाईन कॉन्स्टंट काढायचे. डिझाईन कॉन्स्टंट्स म्हणजेच काय? M20 म्हणजे FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. FE 415 म्हणजे किती? FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. नंतर याच्यासाठी कोणचा फॉर्म्युला वापरणार आहे तुम्ही? एमचा तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तर चालतो. 0.138 FCK BD स्क्वेअर. नंतर बघा मित्रांनो, आता काय करायचं आपल्याला? पहिली स्टेप, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? फर्स्ट स्टेप झाली. ही सेकंड स्टेप काय? की आपल्याला विड्थ काढायची. इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस. इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस. इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस. स्लॅबची थिकनेस काढायची मित्रांनो. स्लॅबची थिकनेस. स्लॅबच्या थिकनेस साठी इथं फॉर्म्युला आहे मित्रांनो, स्पॅन अपॉन 7 इंटू MM. जर कॅन्टिलिव्हर असेल तर 7 इंटू MM घ्यायचं. 7 फॅक्टर घ्यायचं. स्पॅन किती दिलेला आहे मित्रांनो? 1000. 1 मीटर म्हणजे 1000 MM. स्पॅन दिलेला 1 मीटर म्हणजे 1000 MM. MF काय करायचं? MF ऍज्युम करू आपण 1.4. PT 0.35% साठी MF ऍज्युम करू आपण 1.4. तर 1.4 इंटू 7 किती येतं मित्रांनो? हे 1000 भागिले 1.4 इंटू 7 102.04, म्हणजेच 105 MM घेतलं तरी चालतं. 105 घेतलं तरी चालतं. 105 बरोबर. 105 घ्या. नंतर काय करा? आता बघा, 105 घेतल्यानंतर आता काय? D इज इक्वल टू D प्लस DC प्लस डायमीटर बाय 2. D प्लस DC प्लस डायमीटर बाय 2. तर D किती आहे? 105 प्लस DC 15चं कव्हर घ्या. 15चं कव्हर घेतलं प्लस 10 बाय 2 जर घेतलं हे 10 बाय 2. ठीक आहे, 110 करू आपण. थोडी जास्त वाढून घेतलं तरी, राऊंड अप केलं तरी चालतं. 110 MM म्हणजे आपला आकडा ह्याच्यातून जातो. हे 5 5 आणि 15 20 20 आणि हे 130 MM. तर 130 MM आलं मित्रांनो. नंतर काय करायचं? हे झालं ओव्हरऑल डेप्थ. ओव्हरऑल डेप्थ झालं, छोटं डी झालं. आता काय करायचं मित्रांनो? हे छोटं डी ओव्हरऑल डेप्थ झालं. आता इफेक्टिव्ह स्पॅन, तिसऱ्या नंबरचं इफेक्टिव्ह स्पॅन. याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे मित्रांनो, इफेक्टिव्ह स्पॅन. तर इफेक्टिव्ह स्पॅन साठी काय करायचं? LE इज इक्वल टू L प्लस D बाय 2. L प्लस D बाय 2 हा फॉर्म्युला आहे. L किती आहे मित्रांनो? 1000 प्लस D किती आहे मित्रांनो? 110 भागिले 2. तर किती येतं मित्रांनो? हे 55 प्लस 1055. 1055 MM. 1055 MM. नंतर बघा मित्रांनो, 1055 इफेक्टिव्ह स्पॅन आल्यानंतर लोड कॅल्क्युलेशन करायचे मित्रांनो. लोड कॅल्क्युलेशन. आता लोड कॅल्क्युलेशन मध्ये काय करायचं मित्रांनो? लोड कॅल्क्युलेशन करत असताना डेड लोड म्हणजे सेल्फ वेट. सेल्फ वेट घ्यायचं. ऍज्युमिंग विड्थ ऑफ द स्लॅब इज 1 मीटर ऍज्युम करायची. डेड लोड किती आहे? 0. हे पहा, D इंटू 25 घ्यायचं.
डी इंटू 25, डी किती आहे 0.13 इंटू 25 किती येतं मित्रांनो हे 0.13 इंटू 25 किती येतं फास्ट सांगा 3 किलो न्यूटन पर मीटर. सेल्फ वेट आल्यानंतर लाईव्ह लोड घ्यायचा मित्रांनो. लाईव्ह लोड दिलेला आहे आपला 2 म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 2 म्हणजे डायरेक्ट 2 घेतलं तरी चालतं. 2 किलो न्यूटन पर मीटर. नंतर फिनिश लोड किती आहे 1 गुणिले 1 गुणिले 1 एक 0.5 दिला ना फिनिश लोड 0.5 किलो न्यूटन मीटर. हा मग आपलं टोटल वेट किती येतं मित्रांनो टोटल वेट येतं आपलं 5.75 किलो न्यूटन मीटर 5.75 किलो न्यूटन मीटर. मग आता काय करायचं मित्रांनो नंतर काय करायचं फॅक्टर्ड मुवमेंट काढायची. काय करायचं फॅक्टर्ड मुवमेंट 5व्या नंबरचं फॅक्टर्ड मुवमेंट म्हणजेच बेंडिंग मुवमेंट म्हणलं तरी चालते बेंडिंग मुवमेंट. त्याच्या आधी तुम्ही बेंडिंग मुवमेंटच्या आधी एमडी काढून घ्या सॉरी डब्ल्यूडी काढून घ्या. डब्ल्यूडी म्हणजे डिझाईन लोड फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5 इंटू 5.75 किती येतं मित्रांनो हे 1.5 इंटू 5.75 8.625 किलो न्यूटन पर मीटर 8.625 किलो न्यूटन पर मीटर. एमडी डब्ल्यूएल स्क्वेअर बाय 8 डब्ल्यूएल स्क्वेअर बाय 2 कोणताही कॅन्टिलिव्हर असल्यामुळे डब्ल्यूएल स्क्वेअर बाय 2 कॅन्टिलिव्हर असल्यामुळे डब्ल्यूएल स्क्वेअर बाय 2 डब्ल्यूएल स्क्वेअर बाय 2 डब्ल्यू किती आहे मित्रांनो इथे इफेक्टिव्ह लेंथ घ्यायची का डब्ल्यू किती आहे आपल्याकडे हा डब्ल्यू टी 8.625 इंटू इफेक्टिव्ह लेंथ किती मित्रांनो इफेक्टिव्ह लेंथ किती आलेली आपली डी बाय 2 1055 म्हणजे 1.055 चा स्क्वेअर भागीला 2 किती येतं हे फास्ट सांगा फॅक्टर्ड मुवमेंट 4.79 into 10 power 6 न्यूटन एम एम पहिले किलो न्यूटन मीटर मध्ये येतं मित्रांनो त्याला 10 to 6 मल्टिप्लाय केलं न्यूटन एम एम. नंतर पुढची स्टेप आहे मित्रांनो 6व्या नंबरच्या स्टेपला आपल्याला रिक्वायर्ड इफेक्टिव्ह डेप्थ काढावं लागते. रिक्वायर्ड इफेक्टिव्ह डेप्थ आता रिक्वायर्ड इफेक्टिव्ह डेप्थ मध्ये काय करतो आपण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो एमडी इज इक्वल टू एमयू लिम हा 0.138 एफसीके बीडी स्क्वेअर हा इथं किती आहे 4.79 इंटू 10 power 6 4.79 इंटू 10 power 6 डिवायडेड बाय 0.138 एफसीके किती मित्रांनो एफसीके 20 हा इंटू बी किती आहे 1000 त्याला खाली घेतलं इज इक्वल टू डी स्क्वेअर. तर डी इज इक्वल टू किती येतं फास्ट सांगा डी किती येतं 34 पॉइंट चुकलं किती 41.65 एम एम 41.65 एम एम इज ओके. कशापेक्षा कमी आहे 110 पेक्षा कमी आहे ना मग 110च घ्यायचं. डी किती घ्यायचं 110 जे आपण वरी काढलेलं तेच कंटिन्यू करायचं मित्रांनो. डी इज इक्वल टू 110 आहे हे झालं. आता पुढची स्टेप काय मित्रांनो एरिया ऑफ स्टील एरिया ऑफ स्टील and spacing required एरिया ऑफ स्टील आणि स्पेसिंग रिक्वायर्ड AST इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती आहे 0.5 FCK अपॉन FY 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MD डिवायडेड बाय FCK BD स्क्वेअर इन ब्रॅकेट BD. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आता हा फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायचे एरिया ऑफ स्टील साठी. जर चेकिंग नाही विचारली तर एवढं काही अवघड प्रॉब्लेम नाही मित्रांनो. 20 FY किती आहे FY 415 FY किती आहे 415 अंडर रूट आपलं 1 मायनस 4.6 इंटू MD किती आलेलं आहे आपलं
एमडी किती आहे? एमडी 4.79 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय एफसी किती आहे? 20, बी किती आहे? 1000, डी किती? 110 चा स्क्वेअर 1000 इंटू 110 किती येतं बघा? एएसटी एरिया ऑफ स्टील किती येतं मित्रांनो? 123.54 mm². हा, नंतर स्पेसिंग एएसटी बीन पण काढून ठेवायचं याच्यात. एएसटी बीन काय तुम्हाला सांगा मित्रांनो मी. मिनिमम एरिया काढून ठेवायचा. मिनिमम एरिया म्हणजे 12% तरी एवढा तरी एरिया घ्यावा लागेल तुम्हाला स्लॅबच्या मिनिमम बी इंटू डी. हा, तर मिनिमम एरिया किती येतो? 0.12 अपॉन 100. बी किती आहे मित्रांनो? 1000 आणि डी किती आहे रे? 130. किती येतं हे? 156 mm². मिनिमम एरिया रिक्वायर्ड. हा, नंतर आता स्पेसिंग. स्पेसिंग काय करतात? इकडे बघा, एक ऐका मित्रांनो, जर मिनिमम एरिया ह्या एरियापेक्षा, लक्ष द्या, या स्टीलच्या एरियापेक्षा जर जास्त झाला तर मिनिमम एरिया घ्यायचा. फॉर्म्युल्यात कोणतं घ्यायचं? स्पेसिंग काढायला मिनिमम एरिया घ्यायचा. आलं? जर शक्यतो प्रॉब्लेम मध्ये काय होतं, हा एरिया जास्त येऊन जातो, मग हा घ्यायची गरज नाही. पण आता इथं काय झालं, हा कमी झालाय आणि हा जास्त झालाय, मिनिमम वाला जास्त झालाय, मग मिनिमम आपल्याला कन्सिडर करावं लागेल. मिनिमम कमीत कमी म्हणजे मिनिमम म्हणजे 12% स्लॅबचं एवढं स्टील पाहिजे. 12%. पण मग ते 12% पेक्षा कमी झालं ना, त्याच्यामुळे मग हाच 12% घेऊन टाकायचा. आलं लक्षात? नंतर मग आता काय करायचं? हे झालं स्पेसिंग. स्पेसिंग तुम्ही किती चा बार वापरायला त्याच्यावर डिपेंड आहे. वरी 10 वापरला, इथं पण 10 स्पेसिंग एरिया ऑफ डायमीटर अपॉन एएसटी इंटू बी. आता हे पाय भागिले 4 10चा स्क्वेअर डिवायडेड बाय एएसटी 156 घ्यायचं मिनिमम इंटू 1000 किती येतं हे? 503.46 mm. हा, 3D पेक्षा कमी येतं की जास्त येतं? हे कमी येतं. 3 इंटू डी एस एस बीन काढून आपलं एस मॅक्स करून टाकायचं. पण तेच करतात टी एस मॅक्स. इथं हे पहा, तुम्हाला एक अंदाज आला ना, मनातली मनात काढून पाहायचं. हा, नाहीतर मग काय करायचं? इट इज ओके असलं तर लेस दॅन 3D लेस दॅन ओके करायचं. पण तुम्हाला कळतं गुणाकार किती असतो, काय असतो. तर 3 गुणिले ज्यावेळेस गुणाकार जास्त भरत कमी भरत असेल तर मग लिहून ठेवायचं 330 ना, 330 और 300. मग किती घेणार आपण? 300. किती घेणार? 300. स्पेसिंग इज 300. स्पेसिंग इज 300 mm. मॅक्झिमम पेक्षा जास्त नाही व्हॅल्यू झालं पाहिजे. हा, मग नंतर म्हणजे देअर फोर प्रोव्हाइड 10 mm diameter bar at the rate spacing of 300 mm क्रॉस सेक्शन. हे झालं ह्याच्यासाठी. आता बघा मित्रांनो, पुढची स्टेप काय आपली? एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार. हा, एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार. आता एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार, एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार, डिस्ट्रीब्युशन बार. आता एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार मध्ये काय करतात मित्रांनो? एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार त्यासाठी व्हॉट इज द फॉर्म्युला? एएसटीडी 12% म्हणजे 0.12 भागिले 100 इंटू बीडी. तर 0.12 भागिले 100 इंटू 1000 इंटू 130 156 किती येत आहे? 156 mm². 156 mm². एस डी एस मॅक्स एस डी मॅक्स किती? ती स्पेसिंग घ्यावं लागेल. स्पेसिंग स्पेसिंग आता ह्याची पण स्पेसिंग जी आहे मित्रांनो, ही काही जास्त येत. स्पेसिंग पहिले काढून घ्या. किती? एस डी स्पेसिंग किती काढताल? स्पेसिंग काढून घ्या. एरिया ऑफ डायमीटर, एरिया ऑफ डायमीटर, हॅलो,
कोणत्या गाडीचे? हा, एरिया ऑफ डायमीटर. आता इथं जे डिस्ट्रीब्युशन बार आहे 8 mm चे घ्या मित्रांनो, 8 mm चे. तर मग पाय भागिले 4, 8चा वर्ग डिवायडेड बाय ASTD किती आहे? 156 इंटू 1000 किती येतं हे? 322.21. मग 300 mm घेऊन टाकायचं. इकडे बघा मित्रांनो, जर तुम्ही 5D केलं, 5D केलं तर ऑफकोर्स हे जास्त येईल एस मॅक्स, तर हे पण जास्त येणारच. आलं? मग इथं पण काय करायचं? SD इज इक्वल टू 300 mm, कारण ते एस मॅक्स पेक्षा जास्त आहे म्हणून. SD किती घेतात? 300 mm. हा, तर बघा, प्रोव्हाइड 8 mm डिस्ट्रीब्युशन बार, 8 mm डिस्ट्रीब्युशन बार at the rate 300 mm स्पेसिंग क्रॉस सेक्शन. लक्षात. आता याचे डायग्राम काढायचे मित्रांनो, लक्ष द्या. हा, इकडे बघा, इथं मेन स्टील ही फिगर काढून टाकायची. मेन स्टील दिलेलं आहे 10 mm, मेन स्टील 10 mm चा बार घेतलेला आहे आपण, ऍट रेट स्पेसिंग ऑफ 300 mm. डिस्ट्रीब्युशन बार दाखवायचे, मेन स्टीलचा बार दाखवायचे इथंच डॉट डॉटला. डिस्टन्स लिहायचा 1000 mm. डायग्राम RCC लिंटेल काढायचं आणि हा कॉलम. अशा पद्धतीने डायग्राम काढून टाकायचे मित्रांनो. हा, एक मार्क डायग्रामला तर राहील कमीत कमी. आलं लक्षात. नाव मूव टुवर्ड्स द नेक्स्ट प्रॉब्लेम. नमस्कार मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. डिझाईन अ कॅन्टिलिव्हर छज्जा विथ फॉलोइंग डाटा. स्पॅन दिलेला आहे 1.5 मीटर. स्पॅन दिलेला आहे 1.5 मीटर. 1.5 मीटर म्हणजे 1500 mm. हा, विड्थ दिलेली 2 मीटर. LL लाईव्ह लोड दिलेला आहे मित्रांनो 1.5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि फिनिश लोड दिलेला आहे 0.5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सपोर्ट लिंटेल ऑफ द बीम इज 230 इंटू 230. त्याचं काही काम पडत नाही. M20 कॉन्क्रीट FE 415. इकडे बघा मित्रांनो, आता काय करायचं? फर्स्ट स्टेप काय? डिझाईन कॉन्स्टंट्स. डिझाईन कॉन्स्टंट काढायचे आपल्याला. डिझाईन कॉन्स्टंट काढायचे. कॉन्स्टंट्स. तर M20 म्हणजे काय राहील मित्रांनो? FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. हा, नंतर FE 415 म्हणजे काय राहील मित्रांनो? FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. हा, नंतर पहिली स्टेप, नंतर दुसरी स्टेप काय मित्रांनो आपल्याकडे? हा, इफेक्टिव्ह डेप्थ काढायची मित्रांनो. इफेक्टिव्ह डेप्थ D इज इक्वल टू स्पॅन अपॉन 7 इंटू MF. तर MF ऍझ्युम करायचं मित्रांनो. हा, स्पॅन दिलेला आहे 1500. स्पॅन किती दिलेला आहे मित्रांनो? 1500. हा, कॅन्टिलिव्हर असेल तर बघा मित्रांनो, स्पॅन दिलेला आहे 1500. स्पॅन किती आहे? 1500. 7 MF घ्यायचं, 1.4 ऍझ्युम करायचं. MF इज इक्वल टू 1.4. चेक करायची काही गरज नाही आपल्याला. आता किती येतं मित्रांनो? हे येतं किती येतं सांगा? 153.06. तर तुम्ही 160 घेऊ शकता. 160 MM. हा, 160 घेतल्यास कॅपिटल D घ्यायचं आपल्याला. कॅपिटल D किती घेतात? D प्लस कव्हर प्लस डायमीटर बाय 2. हा, D किती आहे? 160. कव्हर कितीच आहे? 15 प्लस डायमीटर किती आहे? 10 घ्या. जर दिलेलं असेल तर काही घ्या. 10 घ्या, 8 घ्या, तुमची मर्जी. हा, किती येतं हे? 180. 180 MM. ओव्हरऑल डेप्थ किती येते? 180 MM. मग आता तिसरी स्टेप आहे इफेक्टिव्ह स्पॅन. इफेक्टिव्ह स्पॅन. तर इफेक्टिव्ह स्पॅनला काय करायचं मित्रांनो? इफेक्टिव्ह स्पॅनचा फॉर्म्युला काय? LE इज इक्वल टू L प्लस D. हा, L प्लस D बाय 2. L प्लस D बाय 2 1500 प्लस 160 भागिले 2 किती येतात ते? 1500
80. 1580 mm. 1580 mm. हा, हे आलं. आता इफेक्टिव्ह स्पॅन आल्यानंतर तिसरी स्टेप काय मित्रांनो? थर्ड स्टेप झाली. फोर्थ स्टेप, हा, लोड कॅल्क्युलेशन. लोड कॅल्क्युलेशन. लोड कॅल्क्युलेशन मध्ये सगळ्यात पहिलं काय स्टेप आहे? सेल्फ वेट. हा, सेल्फ वेट काय करायचं? कॅपिटल डी इंटू 25. कॅपिटल डी 0.18 इंटू 25 किती येतं मित्रांनो? सांगा फास्ट. 0.18 इंटू 25, 4.5. 4.5 किलो न्यूटन पर मीटर. हा, 4.5 किलो न्यूटन पर मीटर. हा, नंतर आता सेल्फ वेट आल्यानंतर काय करतात? हा, लाईव्ह लोड. लाईव्ह लाईव्ह लोड किती दिलेला आहे? लाईव्ह लोड किती दिलेला आहे मित्रांनो? लाईव्ह लोड किती दिलेला आहे? लाईव्ह लोड 1.5. बघा मित्रांनो, त्यांनी गिवन डाटामध्ये चुकीचं दिलं, ते आपण लिहायचं नाही. लाईव्ह लोड दिलेला 1.5. लाईव्ह लोड किती दिलेला आहे? 1.5. लाईव्ह लोड 1.5. 1.5. लाईव्ह लोड दिलेला 1.5. हा, 1.5 किलो न्यूटन पर मीटर. हा, नंतर किलोमीटर पर मीटर. नंतर झालं. नंतर लाईव्ह लोड झाल्यानंतर काय करतात मित्रांनो? कोणचा? फिनिश लोड किती दिलेला आहे? 0.5 किलो न्यूटन पर मीटर. हा, आता ह्याची किती येईल बेरीज मित्रांनो? 6.5. आता याला WD फॅक्टर्ड लोड काढला तर 1.5 इंटू 6.5 किती येतं मित्रांनो? 9.75 किलो न्यूटन पर मीटर. हा, नंतर पुढची स्टेप आहे मित्रांनो, MD काढायचं. काय काढायचं? MD काढायचं. MD. हा, MD काढायचं. तर MD कसं काढतात मित्रांनो? फॅक्टर्ड मोमेंट म्हणा किंवा बीएम कॅल्क्युलेशन म्हणा. फॅक्टर्ड मोमेंट किंवा पीएम कॅल्क्युलेशन, बेटिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. MD इज इक्वल टू MU लीप घ्यायचं. सॉरी, MD पहिले काढून घेऊ. WD स्क्वेअर. WD अपॉन LE स्क्वेअर डिवायडेड बाय 2. तर WD किती आहे? 9.75. LE किती आहे मित्रांनो? 1580 म्हणजे 1.58 चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 किती येतं मित्रांनो? हे MD 12.16 4 येतं की 16 येतं? 12.16 किलो न्यूटन मीटर म्हणजे 12.16 इंटू 10⁻⁶ न्यूटन MM. 12.16 इंटू 10⁻⁶ न्यूटन MM. आता फॅक्टर्ड मोमेंट झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो? पुढची स्टेप आहे पुढची स्टेप काय? इफेक्टिव्ह आपलं डी डी काढायचं. रिक्वायर्ड डेप्थ MD इज इक्वल टू MU लीप घ्यायचं मित्रांनो. 0.138 FCK BD स्क्वेअर. MD किती आहे? 12.16 इंटू 10⁻⁶. तर 12.16 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय 0.138. MCK किती आहे? 20 इंटू बी किती आहे मित्रांनो? 1000 इज इक्वल टू डी स्क्वेअर. किती येतं? रूट काढून डी 66.37. ओके. हा, याच्यापेक्षा कमीच आहे ना? तर मग आपलं डी किती घेता तुम्ही? 160 mm. डी किती घेतात? 160 mm. हा, प्रोव्हाइडेड पेक्षा ओके. मग डी किती घेतात आपण? 160 mm. आता पुढचं आहे मित्रांनो, एरिया ऑफ मेन स्टील. हा, 7वी स्टेप, एरिया ऑफ मेन स्टील. एरिया ऑफ मेन स्टील. एरिया ऑफ मेन स्टील मध्ये काय करतात मित्रांनो? AST, व्हॉट इज द फॉर्म्युला? 0.5 FCK divided by FY. 1 minus under root of 1 minus
4.6 MD MD upon 4.6 MD divided by FCK BD square FCK BD square into BD. चला आता मला सांगा 0.5 FCK किती 20 आहे, FY किती 415 आहे, 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 इंटू किती 12.16 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 20 इंटू बी किती आहे 1000 इंटू डी किती आहे मित्रांनो, डी 160 चा स्क्वेअर इंटू 1000 इंटू डी किती 160 किती येते मित्रांनो हे एएसटी. एएसटी किती येतं 216.69 mm स्क्वेअर 216.69 mm स्क्वेअर. मग नंतर एरिया ऑफ मिनिमम स्टील रिक्वायर्ड काढायचा. मिनिमम स्टील काढायचा 0.12% असतं, 12/100 इंटू कुणाच्या 12% बीडीच्या. एजी म्हणजेच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया ऑफ स्लॅब आणि तो काय असतो बी इंटू डी, म्हणजे बी 1000 इंटू डी किती 180 किती येतं मित्रांनो हे 216. हे येतं 216 mm स्क्वेअर. हे पहा आता हे एसटी मिनिमम एसटी किती आपलं 216, तर मग मिनिममच घ्यायचं म्हणजे एसटी किती राहील आपलं 216 mm. काही फरक नाही आलाय दोघांत, पण ओके घ्यायचं कोणतं घ्यायचं मिनिमम वालच घेऊन टाकायचं. हा दोघांत जर हे जास्त केली ही व्हॅल्यू जास्त गेली ह्याच्यापेक्षा तर मग हीच घ्यायची. हा पण जर ही व्हॅल्यू कमी असली ह्याच्यापेक्षा तर मग तीच घ्यायची. आलं लक्षात. हा नंतर आता बघा तसं प्रॉब्लेम अजून येते आणि त्यात करूनच देत. स्पेसिंग 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 साठी काय करतात, स्पेसिंग एरिया ऑफ डायमीटर इंटू एरिया ऑफ स्टील इंटू बी. एरिया ऑफ डायमीटर π/4 हा चा वर्ग डिवायडेड बाय एरिया ऑफ स्टील किती आहे 216 इंटू बी किती आहे 1000 किती येतं बघा हे 363 पॉइंट. स्पेसिंग बरोबर आहे का? 363 पॉइंट. 363.6 घेतं का? याच्यात मित्रांनो जे जास्त आहे ते घ्या. 216 हे 216 आला आणि हे 216.69 तर 216.69 एएसटी घ्या. 216.69 त्यांनी काही फरक पडत नाही. 216.69 हा तर 216.69 नंतर स्पेसिंग काढा. 5 सांगा स्पेसिंग किती ती 363.61 mm. हा स्पेसिंग आली. मग एस मॅक्स ची व्हॅल्यू 3D 3 इंटू किती ते 130 आहे ना आपलं 160. हा सोलत्री काटेच्या 480 और 300 मग 300 mm घ्यायचं. मला याचं प्रोव्हाइड 10 mm बार डायमीटर बार ऍट द रेट स्पेसिंग ऑफ किती आहे 300 mm सीसी 300 mm सीसी. नंतर बघा मित्रांनो पुढचं एएसटीडी. आता डिस्ट्रीब्युशन बार साठी एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार एएसटीडी काय असतो 0.12% ऑफ बीडी ग्रॉस सेक्शनल एरिया बी इंटू कॅपिटल डी. तर 0.12 इंटू भागिले 100. बी किती आहे मित्रांनो, बी आहे 1000, डी किती आहे 180 किती येतं हे 216
216 mm². हे आलं ASTD. नंतर स्पेसिंग. स्पेसिंग सांगा. स्पेसिंग काढायची. स्पेसिंग एरिया ऑफ डायमीटर डिवायडेड बाय ASTD इंटू बी म्हणजे 1000. एरिया ऑफ डायमीटर आता पाय भागिले 4. इथं 8चा घ्या. ASTD किती आहे? 216 इंटू 1000 किती येतं हे? स्पेसिंग 232.71. ही 5D पेक्षा तर लहानच येणार म्हणून हीच ओके. 230 घेऊ शकतो. प्रोव्हाइड 8 mm डायमीटर बार @ 230 mm CC. @ 230 mm CC. याची डायग्राम काढतो मित्रांनो. बघा मित्रांनो, डायग्राम काढून टाकायची. 10 mm @ 300, 8 mm @ 230 डिस्ट्रीब्युशन बार आणि लेंथ दाखवायची. इफेक्टिव्ह लेंथ 1500 mm. सॉरी, स्पॅन इथून ते इतकं स्पॅन किती आहे? 1500 mm. जर इफेक्टिव्ह तर इथून ते इतकं. लक्षात सेंटर पासून. धन्यवाद. आज पुरतं एवढं बस झालं. बाकीचे प्रॉब्लेम उद्याच्या लेक्चरमध्ये.